स्ट्राइक एंडला गणेश, नो स्ट्राइक एंडला गोलंदाज आपण पाहिला वंदेश. अनेक वर्षापासून क्रिकेटमध्ये रुजू आहेत. एक क्रिकेट क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे. सामन्याला सुरुवात होतोय. ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय पंचांकडून. पहिलाच बॉल असेल पॉवर प्लेच्या बंधनातला. गणेश आहे स्ट्राइक एंडला. यावेळेस अक्रॉस झाले होते. चेंडू पडल्यानंतर थोडासा गतीवरती स्वार झालाय आणि निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी. मी नक्कीच म्हटलं होतं चांगला गोलंदाज आहे आणि क्रिकेटच्या सत्रामध्ये दांडगा अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत आणि सातत्याने भरपूर टेनिस बॉल क्रिकेट हाताळलंय या गोलंदाजाने वंदेश. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा मनसोबा राहिला होता. यावेळेस निर्धाव, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी वंदेश हेमाडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. काही जबरदस्त खेळी राहिली गेले आतापर्यंत. 2 चेंडू 2 निर्धाव आणि ही ख्याती आहे या गोलंदाजाकडे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्नामध्ये दांडी गुल होते. सरळ लिडिंग एज झाली. चेंडू सरळ यष्ट्यानं जाऊन आदळलाय. पहिला गडी गारद झालाय सिल्वर डक वरती. गणेश बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतोय स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. नवीन फलंदाज तुषार आलाय त्या ठिकाणी. 23 क्रमांकाचा जर्सी नंबर, 1 डाऊन प्लेयर. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. तिन्ही चेंडू निर्धाव हाताळलेत आणि 1 विकेट त्याच्या नावावरती. तुषार आलाय नवीन फलंदाज, 1 डाऊन प्लेयर तिसऱ्या क्रमांकाचा. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ द पेस. काय कमालीची गोलंदाजी. वंदेश हेमाडे पॉवर प्लेच्या बंधनातला पॉवरफुल गोलंदाज ठरतोय. चांगली गोलंदाजी आहे. इथून मात्र 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. गोलंदाज वंदेश हेमाडे आतापर्यंत हावी ठरलाय फलंदाजावरती. फुलटच बॉल, त्याला मात्र हलक्यासा हाताने मात्र स्लाइस केलाय. 1 बाउन्स झालाय, 2 बाउन्स झालाय. चेंडू आलाय सरळ सीमारेखा पार. चौकार आलाय. आजच्या दिवसातला पहिला चौकार तुषारच्या बॅटमधून. 4. या 4 धावेने मात्र खातं ओपन झालंय विजय 11 बेलपाडा संघाचं. इथून जो तारेला किंवा ह्या विजेच्या खांबाला बॉल लागला तर डेड बॉल असेल, याची नोंद घ्या. डायरेक्ट डेड बॉल असेल, चेंडू त्याला आढळला तर. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 6 धावा. 1 षटकाची होते समाप्ती. 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 6. 1 गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना विजय 11 बेलपाडा संघ. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. गोलंदाज पहिलं षटक आपण पाहिलं वंदेश हेमाडेचं.
इथून फक्त 6 धावा खर्च केल्या, एक विकेट त्याच्या नावावरती राहिला आणि चांगली गोलंदाजी. गोलंदाज मिलिंद आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं त्या ठिकाणी यावेळेस प्रतिम ऑन साईडला क्षेत्ररक्षण आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय. नशिबाचा चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. कृष्णाच्या बॅट मधून जरूर चौकार आलाय आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. एका बाजूला आपण पाहिलं मातंबर बलाढ्य तुल्यबल असा संघ आहे जय वाघोबा ठाणेपाडा आणि कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल विजय 11 बेलपाडा संघ. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होत आहे. इथून एकच धाब्यावर थांबावं लागेल. बॅकअप नाहीये. इथून मात्र यस नो मध्ये गाडी सुटेल. कॉलिंग व्यवस्थित नाही. तुषारला परतावं लागेल धावचीच्या माध्यमातून. फलंदाज दुसरा गडी गारद होताना विजय 11 बेलपाडा संघाचा तुषार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या नावाने मात्र हा संघ पाहायला मिळतोय विजय 11 बेलपाडा. या संघाचे मात्र प्रोप्रायटर असतील विजय 11 बेलपाडा. गोलंदाज मिलिंद आतापर्यंत चांगले गोलंदाजी हाताळले. त्यांच्या माध्यमातून 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याच्या नावावरती आहे धावचीतच्या माध्यमातून. फुलटच बॉल डायरेक्ट हिट खराब फेकी आहे. एक्स्ट्रा धावा खर्च होतील त्या ठिकाणी. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. सॉरी 2 धावा मिळतील आणि या 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 13 रन. सकाळचं सत्र आहे. सकाळचं सत्र थोडस संत क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी झाला. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आहे. अचूक फेकी येईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं आणि या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. शॉर्ट प्लेन चेंडू हाताला होता. आक्रमण केलंय. फटका फसलाय. याही वेळेस मात्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. झेल मात्र धरतीला दान केली जाते. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण होतं आणि तिथून मात्र हा झेल परिपूर्ण करता आला नाही. इथून 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड होतील. प्रोग्रेस कार्ड जाऊन पोहोचले 15 या गडावरती. दुसरे षटक आहे प्रगती पथावर. आपण पाहतायत मैत्री ग्रुप चषक केल्वे रोड 2025 चा महाथरार महासंग्राम. चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. आतापर्यंत सिंगल डबलने मात्र धावफलक फ्लाय होते. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना विजय 11 बेलपाडा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये.
धन्यवाद, थँक्यू. थोडंसं घाई करा प्लीज मित्रांनो, तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती महेशला मात्र आणलं जातंय. गोलंदाजी मार्कवरती महेश. आतापर्यंत स्ट्राईक एंडला आपण विजयला पाहिलं, नो स्ट्राईक एंडला कृष्णा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 18 धावा, 9ची सरासरी गाठली गेली आणि चांगली धावसंख्या मात्र उभारावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर तुल्यबल आणि मातंबर असे फलंदाज आहेत आणि की अनेक वर्ष क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि दांडगा अनुभव देखील आहे. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला जय वाघोबा ठाणेपाडा संघ. 1 धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. 1 धावेने स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. चेंडू आणि फलीचा संपर्क नाही. चेंडू सरळ सेफ हँड मध्ये जाऊन विसावलाय. यष्टी रक्षक आपण पाहिला सचिन काटेला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारतोय. 300 षटक आहे. महेश हा गोलंदाज, महेश पालकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. चेंडूला फिरवलाय. कॉट बियॉन झाली होती. यष्टी रक्षक चुकी करतोय. इथून मात्र झेल परिपूर्ण झाला नाही. सचिन काटेला आपण पाहिलं, पंचांची भूमिका देखील त्यांच्या माध्यमातून राहिली गेली होती एकलव्य खैरपाडा चषकामध्ये. चांगले दिग्गज पंच म्हणून देखील पाहायला मिळतात. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईपर्यंत क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झालाय त्या ठिकाणी. एक्स्ट्रा धावा खर्च होत आहेत. एकंदरीत 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 1 शॉट एक, यस 2च धावा या स्कोर कार्ड वरती ऍड होतील. महेश पालकर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक देखील आपण पाहिलं, वंदेश हेमाडे यांचं 6 धावा खर्च केल्या होत्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जशी गोलंदाजी करतायत तसं मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं गेलंय. चांगली गोलंदाजी जेवागोबा ठाणेपाडा संघाची आतापर्यंत पाहायला मिळतंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अचूक टप्पा, लाईन लेंथ, गतीवरती स्वार झाला गोलंदाज. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले 22 आकड्यावरती. 2 गडाच्या मोबदल्यात विजय 11 बेलपाडा संघ. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रकाश. प्रकाश हा गोलंदाज आहे गोलंदाजी मार्गवरती. शेवटचा आणि अंतिम षटक. आकुटप्प्याची लेंथ लाईन, त्याच्यावरती आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण. कव्हरच्या दिशेने आलाय आजच्या दिवसातला पहिला षटकार 6. धन्यवाद. जैसी गेंद वैसा नसीहत. इथून मात्र षटकाराला तब्दील केलंय आणि षटकाराने स्वागत केलंय. काही जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले त्या ठिकाणी. विजयच्या बॅट मधून आलाय षटकार आणि महत्वाच्या क्षणाला महत्वाचा षटकार. अगदी आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं जातं, कारण की जेव्हा जेव्हा मात्र आक्रमण केलं जातं गोलंदाजावरती तेव्हा तेव्हा मात्र कॉन्फिडन्स दुनावत राहतो फलंदाजाचा. इथून कमबॅक केलंय
चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि ही ख्याती आहे गोलंदाजाकडे आणि मला डेट ओव्हरचा गोलंदाज म्हणून का पाहिलं जातं आणि तेच मात्र गोलंदाजी करत असताना प्रकाश. चेंज ऑफ पेस, इथून गतीमध्ये व्हेरिएशन झालं, परिवर्तन केलंय. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर चेंडूला मात्र खराब चेंडू हाताळला होता, पनिशमेंट केलं होतं विजयच्या बॅटमधून. कव्हरला मात्र षटकार आला होता आणि इथून मात्र 2 चेंडू निर्धाव आलेत. व्हेरिएशन झालं होतं, 30 सर्कलला प्रोटेक्शन आहे. मिलिंदच्या हातामध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत सॅक्रिफाईस होईल का? इथून मात्र विजयला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज तिसरा गडी गरज झालाय विजय 11 बेलपाडा संघाचा. राहुल आला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. एकोणतीस धावा धावफलकावरती आतापर्यंत. 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू असतील. 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. सकाळचं सत्र आहे. सकाळचं सत्र थोडंसं धीमं. पहिलाच सामना रंगलाय त्या ठिकाणी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज झाली त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू पडल्यानंतर सरळ यश क्षेत्ररक्षकाच्या सेपॅन्डमध्ये जाऊन थांबलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाली. 30 धावा धावफलकावरती. 30 रन ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. कृष्णा मात्र स्ट्राईक एंडला. लवकर चेंडू पडल्यानंतर स्लो झाला. यस, इथून मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज प्रथम फलंदाजी करत असताना विजय 11 बेलपाडा संघाने 30 धावा जमावल्या गेल्या आणि 31 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. तत्पूर्वी नेक्स्ट पुकार असेल आजच्या दिवसातला दुसरा सामना. श्री गणेश कृपा तांबडमाल तर एका बाजूला जागमाता देवीपाडा. दोन्ही संघाचे संघनायक या इथे लगेच आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. श्री गणेश कृपा तांबडमाल आणि जागमाता देवीपाडा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक डीजेला.
धन्यवाद. थँक्यू. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. वंदे शेमाडे तर एका बाजूला प्रकाश हेसला मिरचोडी आहे मैदानी जातमध्ये. इथून विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल विजय 11 बेलपाडा संघाला. कारण की धावांचा आपण अगदी विचार केला तर 31 धावा माफक लक्ष आहे. पण क्रिकेट आहे इथे काही होऊ शकतं. कारण की क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे हे पाहिलं जातं. श्रीगणेश कृपा तांबडमाल कॅप्टन आणि जागमाता देवीपाडा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस बॉक्स कडे. नक्कीच ह्यानंतर होणारा सामना नंतर यानंतर होणारा सामना आपण बघता श्री गणेश कृपा तांबडमा विरुद्ध जागमा देवीपडा आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्सवरती यायचं आहे. मी इथे सचिन गोवारी यांना विनंती करतो की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. आमचे मित्र सचिन गोवारी यांच्या माध्यमातून इथे नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि तिथे जॉईंट होतील कल्पेजी गोरे सर. त्या अगोदर नक्की चालू सामना इथे आपण बघतायत 31 धावांचं आव्हान दिलंय आणि त्याचा पाठलाग करत असताना धावा झाल्यात एकंदरीत चार चार धावा झाल्यात. वंदेश आणि प्रकाश अशी जोडी. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू त्या चेंडूवरती पनिशमेंट केले गेले आणि चेंडूला पाठवलंय फाईन लेगला. नक्कीच या इनिंगचा हा चौकार बघायला मिळतोय प्रकाश बेडगाच्या माध्यमातून. सचिन गोवारी आपण लगेच टॉस बॉक्स वरती या. इथे मात्र चांगला चेंडू खूप चांगला लेंथ आपण बघितली. अगदी वाईड यॉर्कर चेंडू हाताला गेलाय गोलंदाज करणच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू. आजच्या दिवसाला दुसरा सामना रंगेल त्या ठिकाणी एका बाजूला जागमाता देवीपाडा तर एका बाजूला श्री गणेश कृपा तांबडमाल. या ठिकाणी जागमाता देवीपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. नाणेफेकीचा प्रथम कॉल तुम्ही जिंकलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग असेल. प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश कृपा तांबडमाल आहे त्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-40 पर्यंत धावतो. ओके थँक्यू. जास्त वेळ घेणार नाही. इथून श्री गणेश कृपा तांबडमाल संघ आहे. तुमचे असे कोणते दोन ट्रम्प फलंदाज असतील जे मात्र तुमची सलामीर जोडी असेल? दिनेश सुतार आणि विजय सुतार. दिनेश सुतार आणि विजय सुतार नक्कीच ही बंधू आहेत आणि नक्कीच तुम्ही या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन बघितलं तर खूपच छान दिसते कारण की कमिटीने खूप सुंदर असं आयोजन केलं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ घेणार नाही. आपण लगेचच सामन्याला सुरुवात करणार आहोत.
फटका त्या ठिकाणी चांगला होता, प्रयत्न प्रकाशच्या बॅटमधून देखील लेकिन तितकंच चांगला कव्हरला मात्र क्षेत्ररक्षण होता आणि अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी कॅरी केला. पहिला घडीगारच झालाय त्या ठिकाणी. प्रकाश बॅक टू द पवेलियन. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे, 31 धावा देखील डिफेन्स करायच्या आहेत. गोलंदाज आपण पाहिला विजय, स्वतः मात्र या संघाचा प्रोप्रायटर सूत्रधार म्हणून पाहिलं जातं. विजय 11 बेलपाडा. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत धावफलक अगदी आपण तपासून पाहिला तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 11 रन ऑन दी स्कोर कार्ड, 11 धावा धावफलकावरती. चांगला सुरुवात आतापर्यंत. पहिल्या षटकामागे 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी होईल, विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल विजय 11 बेलपाडा संघाला. त्यानंतर एक मोठी मॅच आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा दुसरा सामना असेल. श्री गणेश कृपा तांबडमाल, तर एका बाजूला जागमाता देवीपाडा. यावेळेस वेकेंड एरियाला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. अंबल झाली, एकच धावेवर थांबावं लागेल आणि इथून एक धाव परिपूर्ण झाले. वंदे शेमाड स्ट्राईक एंडला. तोपर्यंत चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं जय वाघोबा ठाणेपाडा संघाच्या माध्यमातून. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 31 धावा देखील डिफेन्स करायच्या आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, त्याच्यावरती आक्रमण केलंय. तुषार आहे त्या ठिकाणी. गुड जज, विकेट टेकन. फलंदाज बाद वंदेश हेमाडे. बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. नो बॅटर सचिन काटेला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. विजयने आतापर्यंत मात्र प्रभावित केलंय, हावी ठरलाय फलंदाजावरती. चांगली गोलंदाजी आहे. पहिलं षटक आपण पाहिलं होतं, 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर विजय याने मात्र 2 गडी गारद केल्यात आणि 1 धाव खर्च केलाय. चांगली गोलंदाजी आहे. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सचिन काटेला 4थ्या क्रमांकावरती. चांगली गोलंदाजी, स्पीड आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत कालावधी होता त्या ठिकाणी. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. चांगली आतापर्यंत गोलंदाजी राहिली गेले, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. मोठा प्रहार, सरळ बॅटचा वापर केलाय. फ्लॅट इथून मात्र पलटवार केलाय गोलंदाजावरती. फलंदाज सचिनने. षटकार आलाय आणि महत्वाच्या सणाला महत्वाचा षटकार आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 19 धावा धावफलकावरती. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड. काही जबरदस्त खेळी आतापर्यंत. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याच्यावरती आक्रमण केलं आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथून मात्र निर्धाव चेंडू आलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक जाऊन पोहोचले. 19 धावा धावफलकावरती. इथून येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 12ची गरज. रस्त्यावर मित्रांनो आलाय. 12 चेंडू 12ची गरज आहे जय वाघोबा ठाणेपाडा संघाला. इथून इकॉनॉमिकल षटक होईल का, चांगली गोलंदाजी होईल का, प्रश्नचिन्ह आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूला सॉफ्ट हँडने मात्र फ्लाय केलाय. 11 चेंडू 11ची गरज. अजूनही सामना बॅलन्सिंग मध्ये आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं.
कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे म्हणून पाहिलं जातं. 11 चेंडू 11ची गरज आहे. सचिन अजूनही सेट बॅट्समन पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज सचिन आहेत. एका बाजूला सचिन काटेला तर एका बाजूला सचिन. यावेळेस मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला फील्ड करेल तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग धारण करून 2 धावा परिपूर्ण केल्या. आधीच इरादे स्पष्ट होते, अक्रॉस झाले होते. चेंडूला रीड केला, मिड विकेटला मारण्याचा पुरेपूर फायदा होता, पण इथून प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि 2 धावा झाल्या परिपूर्ण. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँड सेन्सिबल केलाय. दबाव आहे, प्रेशर आहे. इथून एक एक धाव वाचवावी लागेल बेलपाडा संघाला. इथून 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 23 आकड्यावरती. अजूनही 8ची गरज. 9 चेंडू आणि 8 धावा हे सामन्याचं समीकरण. यावेळेस अप्रतिम कव्हरला सचिन काटेलाच्या बॅटमधून चांगला हा फटका. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. इथून चौकार आलाय आणि हा महत्वाचा चौकार असेल आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलं 27. अजूनही 4 धावेची गरज विजयासाठी. 8 चेंडू आणि 4 धावा. संघर्षाची पराकाष्ठा मैदानामध्ये करत असताना दोन्ही संघ. चेंडू भेटत नसेल खेळाडू तर मध्ये या प्लीज. आठ चेंडू आणि 4ची गरज आहे विजयासाठी. एक मोठी मॅच आपण पाहणार आहोत यानंतर. श्री गणेश कृपा तांबडमाल तर एका बाजूला जागमाता देवीपाडा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अप्रतिम फटका सजवलाय सदाबहार क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल. चौकार आलाय आणि या विजयाचा चौकार खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन त्या ठिकाणी जय वाघोबा ठाणे वडा संघ अँड हार्डलक टीम विजय 11 बेलपाडा. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं सुद्धा या ठिकाणी मैत्री ग्रुप चषका केलवारोड तर्फे आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत श्री गणेश कृपा तांबडमाल तर एका बाजूला जागमाता देवीपाडा. सेकंड करून घ्यायचं आहे दोन्ही संघाने. हा कंपल्सरी स्पर्धेची नियमावली आहे. सेकंड करा मित्रांनो, हँडशेक करून घ्या. सेकंड कंपल्सरी आहे मित्रांनो, या स्पर्धेची नियमावली आहे. मॅन ऑफ द मॅच ठरतोय या मॅचचा मिस्टर बंदेश हेमाडे. मॅन ऑफ द मॅच ठरतोय. 1 विकेट त्याच्या नावावरती आणि 5 धावा.